नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज सकाळी आपल्याजवळ आली होती एक दीदी. ती बोलली मला पटकन एक व्हेज बर्गर बनवून दे. त्याच्यानंतर वेळ न वाया घालवता मी तिला व्हेज बर्गर बनवून दिला. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आज प्रणवच्या गाडीतलं पेट्रोल संपलं होतं. त्यांनी जुगाड करून तरी 50चं पेट्रोल आणलं. आज मी आजीसाठी एक सरप्राईज देणार होतो. आज आजीला भेटायला मुंबईवरून आजीची लाडकी नात आली होती. आजीला तिला बघून खूप आनंद झाला. आजीला हे खूप मोठं सरप्राईज होतं, कारण आजीला माहीत नव्हतं ते येणार आहेत म्हणून. ही माझी लाडकी भाची श्रीषाला बोललो एक चॉकलेट दे. श्रीषाने मला 2 चॉकलेट दिला. बघा किती प्रेम करते मामावर. दरवेळेसप्रमाणे श्रीषाने प्रश्न विचारला, मामा लग्न कधी करतो? याच्यावर मला काय बोलावं काही सुचलं नाही. श्रीषा आज पहिल्यांदा आपल्या कॅफेमध्ये आली होती. तर श्रीषाला म्हणलं, श्रीषा काय खाणार? श्रीषा म्हणली, मामा मस्तपैकी पिझ्झा बनव. श्रीषाला जायचं होतं आज परत तिच्या गावाला, त्याच्यामुळे तिला बाय बाय केलं. कुत्र्याचं पिल्लू माझ्याकडे बघून म्हणलं, मला पण गर्लफ्रेंड आहे, पण तरी पण तू अजून सिंगल आहेस. वातावरण बघू शकता मित्रांनो, खूप मस्त वातावरण झालं आहे. नुकताच पाऊस पडून गेला होता. आज आपल्याला आली होती रेड सॉस चीज पास्ता, कॉर्न चीज सँडविच व ओन्ली व्हेजची ऑर्डर. तुम्ही आपल्या कॅफेमध्ये मित्रांनो काय काय ट्राय केलं एक कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यानंतर सर आलेलं आवरलं. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.